हे गाईस कसं आहे, जय हिंद जय महाराष्ट्र. मी ऋषभ भरत सूर्यवंशी ब्रिजरमन. तर आज आपल्याला कुठला शो नाही, पण आपण जाणार आहे आज आपल्या नेटिव्ह प्लेसला. आपण कधी जास्त जात नाही, असंच आता आपल्याला 2-3 दिवस जरा गॅप आहे, जरा सुट्ट्या आहेत म्हणून आपण चाललो आहे तिकडे जरा फिरायला वगैरे. मी आहे आणि माझ्यासोबत अजून एक माझा छोटा आत्याचा पोरगा आहे. तर आम्ही जाणार आहे. तर बघू आता तर आज तर पूर्ण ट्रॅव्हलिंगचा व्लॉग आहे, पण बघू जर एका पार्टमध्ये जर सगळा झाला तर आपण एका व्लॉगमध्ये सगळं दाखवू, नाहीतर आपण 2 पार्ट करू त्या व्लॉगचे. चला डायरेक्ट निघताना भेटू. 3 hours later. त्या दीर्घ काळानंतर यो आता आलेला असतो, बघू शकता. मला खाली झालं 1.5 तास झालं थांबवले. एक बॅग घेऊन यायला एवढा टाइम लागलाय. किती टाइम लावला? 5 मिनिट. 5 मिनिट बोलतो, 1.5 तासाला 5 मिनिट बोलतो. चल तर आता जाऊ, निघू लवकर, कारण की पाऊस पण आहे. आपल्याला लवकर स्टेशनला पोचायचं आहे, ठाणे स्टेशनला, आणि मग डायरेक्ट तिकडे गेल्यावर काहीच. आता आलो आपण आपल्या कोपरखिरणे स्टेशनला. तर आता जाऊ आणि डायरेक्ट ठाण्याला जाऊन भेटू. पण आलं ठाण्याच्या स्टेशनला, बघू शकता. याला बघा, याला तर काही खायच नाही, याला भूक लागला तर याला घेऊन जायचं बाहेर खायला. बाहेर जाऊ आणि बाहेर जाऊ काय तर. फायनली आपण ट्रेनमध्ये बसलोय, बघू शकता. बसलोय, ट्रेन आहे आपली, आपण बसलोय आणि आता आपण डायरेक्ट सकाळी पोचणार. सकाळी पोचल्यावर आपण भेटू मध्ये बघू. चला गाईस, बघू शकता इथं लुडो चाललं आहे. आपल्याला 2-3 भेटले बघा, यांचा लुडो चालला आहे इथं. आता आपण पोचलोय. बघा लोणावळा आलाय, बघू शकतो. इथं पाऊस चालू आहे बाहेर. मी सरळ डायरेक्ट तिकडे भेटल्यावर भेटू. पण आता काय रे, माणसाला शहराची चट लागली ना. गावाकडे कोण फिरकतच नाही. शहरातला माणूस कसा गावाकडे आला की त्याला फार आनंद होतो बघ. हे गाईस, तर फायनली आपण पोहोचलोय लातूरला, बघू शकता. लातूर स्टेशनला पोहोचलोय. आता वाजल्यात किती, थांबा, वाजल्यात 6:30 वाजल्यात आणि बरोबर 6:30 वाजता आपण पोहोचलोय लातूरला. व्ह्यू बघा जरा, व्ह्यू बघा, सकाळचा व्ह्यू खतरनाक व्ह्यू आहे. चला आता डायरेक्ट घरी जाऊ आणि घरी जाऊन भेटू. आता आपण फायनली पोचलेलो असतो. हे बघा क्लायमेट बघा यार, काय क्लायमेट, फुल फिदा क्लायमेटवर. हे बघू शकता. चाललंय डायरेक्ट घरी जाऊ आणि घरापाशी जाऊन भेटू. हे गाईस, तर आपण घरी आलो, आंघोळ वगैरे केले. आपलं घर, हे आपली आई नेहमी आपल्यासोबतच असते. कुठं हे आपलं घर आहे, घर एक्सप्लोअर करतो. आत्ताच आंघोळ वगैरे केली आहे मी. आपले बेडरूम, हे एक बेडरूम, हा किचन, हा बाबा टिल्लू, जय बाबा टिल्लू. क्या बोला तूने? आणि तो हॉल आहे आपला, हा किचन आहे, आणि बाथरूम, आणि हा लिव्हिंग, असंच बाल्कनीसारखा एरिया आहे. तर आता आज काय होईल काय नाही बघू आपण. आता तर सध्या आलो आहे आपण, वगैरे केले, तर भेटू. तर याला काय, तुम्ही बघू शकता, याला कपडे घडी करायची किती हाऊस आहे. हा ना इस्त्रीवाल्याकडे पण नाही चालला आणि घरात बसून इस्त्री करायला लागलाय. तेव्हा बघा याला आलं इथं इस्त्री प्रिंट वगैरे लावून ना, याची इस्त्री चालू झाली आहे. नवीन शर्ट घेतलेला आहे तरी पण इस्त्री असं तरी इस्त्री करायची जरूरत नाही, तरी पण हा एवढं मन लावून इस्त्री करते. मी तर बिना इस्त्रीचेच कपडे आणलेत. तर गाईस, तर आता आपण निघाले जरा कुठं बाहेर जायला. तर बघू आज काय काय एक्सप्लोअर करता येते, आपण सगळं एक्सप्लोअर करू. याला बघा जरा, हे बघा याने सगळी वाट लावली आमची. काय सांगू आता, ते जाऊ द्या, ते आपण जरा सांगू नाही शकत, लय बेकार वाट लावले. बाकी हे आपलं घर आहे.
कर आहे आपली गाडी. आणि आता जाऊ जरा आपले त्या काका सगळ्यांच्या घरी जाऊन येऊ जरा आणि त्यांना जरा भेटून वगैरे मग जाऊ बाहेर कुठे. तर गाईज आता आम्ही निघाले, बघू शकता आम्ही निघाले गाडी. आणि जरा क्लायमेट बघा भाई, पट्टे एक नंबर क्लायमेट आहे. तर आता आपण जाऊ जरा याच्या कॉलेजमध्ये जायचं आहे, याची लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायचं आहे आपल्याला. लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊ आणि भेटू कॉलेजमध्ये जाऊ, दाखवतो कॉलेज वगैरे कसं आहे इकडचं गावाकडचं. बघू चला. गाईज आम्ही आलो असतो कॉलेजमध्ये, बघू शकता याचं कॉलेज सगळं भरून घ्यायचं. तर बघू याचं काय TC काढायचं काढू. आणि आता सध्या ब्लॉग तर चालूच आहे, बघू पुढं अजून जर आतमध्ये गेलो तर आतमधलं बी दाखवतो. चला भेटू. गाईज आता आपण आलो आहे आपल्या शेतात, बघू शकता हे तिथून हायवे टच तिथून आता तिथं आपलं रेस्टॉरंट अँड बार हे करायचं आहे. हे काय लावलं रे? सोयाबीन लावले, बघू शकता सगळं. आणि क्लायमेट तर बघा, पाऊस येतो आता, क्लायमेट खतरनाक आहे. हे बघा पाण्याची पिचकारी. हे इथं बाजूला दुसऱ्यांचे द्राक्षांचे बाग आहेत. तर आता आलं आपण जाऊ, तिथं आपल्या आईची समाधी आहे, तर समाधीपाशी जाऊ, पाया वगैरे पडू. आणि तर आपल्याला जायचं जरा लातूरला काम आहे, तर आपण ते लातूरचं काम पण करून येऊ. चला. आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला ए आई. गाईस हे बघू शकता आपली विहीर आहे पूर्ण, हे विहीर. आणि इकडं सोयाबीन वगैरे लावले, सगळं फुल ग्रीनरी आहे. पावसाळ्यात यायचा हेच फायदा आहे की ग्रीनरी आणि नेचर एक नंबर वाटतं. क्लायमेट बघून तर मी फिदा झालो आहे. तिकडं हायवेपासून पूर्ण इथं परत आपलंच आहे. आणि हे बघा बाबा टिल्लू. बाबा टिल्लू मैं बाबा टिल्लू नाम मेरा, बाबा टिल्लू. काम धंदे नाही काय त्याला, फिरत राहते असंच. ते बघा स्प्रिंकलर आहेत तिथं लावल्यात, त्यांनी पण लावले. हवा काढते ती, इकडे पाऊस नाही, इथं क्लायमेट बघा, क्लायमेट. पाऊस येते बघा. आता पाऊस येतोय, तर आता आपण जाऊ, आपलं काय काम आहे ते करू. तर बघू शकता सगळं इथं मस्त असा वातावरण आहे संध्याकाळचं. मस्त संध्याकाळचं वातावरण. मी झोपलेलो, दुपारी आलो 4ला, जेवण वगैरे केलं आणि डायरेक्ट झोपलो. आणि आता रात्री तर काय करणार नाही, बघू काय करता येतं काय नाही. आणि डायरेक्ट उद्या काय कुठं जाणार कुठं नाही, तर डायरेक्ट उद्याचा ब्लॉग चालू करू, म्हणजे कंटिन्यूच करू, या ब्लॉगमध्येच कंटिन्यू करू आपण. चला. 6 hours later. गाईस उठलंय आता, जरा पाणी आणायला गेलो. आपल्याला कसं गावाकडचं पाणी जरा जमत नाही, तर पाण्याचे बिस्लरी वगैरे आणलंय. मी आता घरात जाऊ आणि फ्रेश बिश होऊन जरा खाऊ पिऊ काहीतरी. तर हे गाईस सकाळी आता आंघोळ केले. लातूरचा दुसरा दिवस, लातूर दौराचा. आणि हे बघू शकतो इकडं आमचा अण्णा बसलाय. आणि या गायला आता आताच झालं आहे. सकाळी आम्हाला माहीत पण नव्हतं, आम्ही झोपीत होतो. आताच झालं आहे. मी आता याचं दूध उद्या भेटेल. आज तर नाही, मी तसं पितो दूध वगैरे, नीरचं दूध म्हणजे एकदम मस्त. मी पिले, पण आता आज तर तिथं नाही निघणार, पण उद्या निघेल. पण आज आपण निघणार आहे. आजचा आपला लास्टचा दिवस आहे इथला, तर आज आपण निघू. आजची पण ट्रॅव्हलिंग रात्रीच निघणार आहे आज पण. तर बघू आज दिवसभरात काय काय करता येते. आज याचंच काम आहे, काल तर झालं नाही का, पण आज याचं काम आहे, ते करायचं आहे पूर्ण. चला भेटू ना. बघू शकता त्या गायचं आता झार पडले. ते झार काय असतं रे? झार काय असतंय?
त्या गायच्या पोटामधली घाण आता पडले. अण्णा काढतात ते आणि साफ करतात. बघू शकता. आम्ही तर बसलो इथंच. ते बघा त्याला कशी एकदम झोप लागली. आत्ताच 10 वाजता झालाय बरोबर. मी आता त्याचे साफ करणार आहे. बघा हाय का. बघू शकता यार रानटी माणसाला. प्युअर रानटी माणूस आहे. बघू शकता कसा बसलाय. त्याची पॅन्ट वगैरे बघा जरा. परत आम्ही दुसऱ्या दिवशी निघालेलो असतो बाबा टिल्लूच्या कॉलेजला. तर कॉलेजला जाऊ, याची TC घेऊ. फायनली आता TC भेटेल आणि मग जाऊ जरा किल्लारीत जरा फिरू वगैरे आणि मग जायची तयारी करू आपण. चला बघू शकता प्रॉपर किल्लारी आहे. प्रॉपर किल्लारी. इथं सगळं भाजी वगैरे सगळं इथंच भेटतं. आता आपण जाऊ घरी. मार्केट आहे, असे बसतात सगळे भाजी वगैरे घेऊन. फ्रूट मार्केट आणि सगळंच आहे. तर आता आपण जाऊ घरी आणि भेटू. आज तर यो येणार नाही, त्याचे TC उद्या भेटणार आहे. आज त्यांनी लेटर दिले तर उद्या याची TC भेटेल. हा उद्या येईल. आपण डायरेक्ट उभार अरे 1 मिनिट उभार ना. आणि आपण डायरेक्ट आता अरे 1 मिनिट उभार. जी भर के जीले पल लगता है आजकल दौर अपना आएगा. वगैरे करू. ही बघा ही कशी भांडी घासते. लाईक करू नका, सबस्क्राईब पण करू नका. अच्छा हा का. मग काय करा सांग. ते जाऊ द्या, तिच्यावर लक्ष देऊ नका. इग्नोर करा. तशा माणसांना इग्नोर करायचं सर. आणि आता आपण जेवू वगैरे आणि मग डायरेक्ट जाताना निघताना भेटू. जरा झोपेन मी आणि मग आपल्याला निघायचं लागेल. 5-6 वाजेपर्यंत आपण निघू. आणि आपला उद्या शो आहे कोपरखैरण्यामध्येच, सेक्टर 4मध्ये. अजून मला पण डिटेल्स नाही माहिती कुठे आहे काय. ते आपला वेगळा व्लॉग बनेल आणि बघू कसं काय शो वाजतं आणि काय. तर आज तर मी निघणार आहे. उद्या आपला शो आहे. मी उद्या सकाळी पोचेन घरी कोपरखैरण्याला आपल्या. आणि कोपरखैरण्यामध्येच शो आहे. तर बघू, चला भेटू. तर काहीच बघू शकता हे चीक आहे गायचं, ते काढतं. आता आपल्याला न्यायचं आहे घरी. आय थिंक सो ह्याचंच पनीर बनते. हे गाईस आता आपण निघालोय. तर आता जरा काहीतरी तिकडून घ्यायचं आहे. ते खरंच काय आपण काढलं ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि आता ते घेऊन जाऊ. आपण निघालोय, रेडी पोझिशनमध्ये. तर चला निघताना भेटू. गाईस आपण निघालो. बाय. तर आता आपण निघालोय. तर आता आपण जाऊ दत्ता पाटीवर. तिथं पाटीवर गाडी येईल. तिथं टमटममध्ये बसून आपल्याला जायचं आहे शिवाजी चौक लातूर. तिथून परत रिक्षा करायची आणि मग स्टेशनला जायचं. स्टेशनवर जाऊन आपण भेटू. चला. आपण आपल्या कोपरखैरणे स्टेशनला पोहोचलो आहे आणि आता डायरेक्ट घरी जाऊ. तर हे गाईज आपण घरी आलेलो आणि डायरेक्ट झोपलेलो. आता उठलो मी आणि आपला लातूर दौऱ्याचा व्लॉग इथं सेंड करूया. बघा कसा वाटला. एवढं तर काय हे नाही.
आपण जस्ट 2 दिवसासाठी गेलेलो. आणि सांगा कसं काय वाटलं, आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपल्या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा, सपोर्ट करा. तर आजसाठी एवढंच. भेटूया आता पुढच्या चालू. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.